दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. कर्जतच्या माथेरान डोंगर रांगेतील आदिवासी वाड्यांच्या रस्त्याचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे. वन विभागाच्या कथित दिरंगाईला कंटाळून आदिवासी कार्यकर्त्यांनी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत जाहीर करत थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे. मुदतीत निर्णय न झाल्यास 1 मे रोजी कोणतीही सूचना न देता आत्मदहन करू असा थरारक इशारा देत आंदोलकांनी प्रशासनाला हादरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्जत कल्याण राज्यमार्ग 76 ते जुम्मापट्टी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. मात्र माणगावतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील वनजमिनीच्या तुकड्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. कायद्यात बसणारा प्रस्ताव असूनही जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप आदिवासी समाजाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जैतू पारधी व गणेश पारधी यांच्या नेतृत्वाखाली कर्जत वन विभाग कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्यासह अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलकांचा संताप अधिकच भडकला. अखेर पनवेल येथील वरिष्ठ वन अधिकारी सागर माळी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. वन विभागाने 5 मे पर्यंत परवानगी देण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र आंदोलकांनी हा कालावधी फेटाळून लावत 30 एप्रिलपर्यंतच मुदत कायम ठेवली. जर 30 एप्रिलपर्यंत रस्त्याची परवानगी मिळाली नाही तर 1 मे महाराष्ट्र दिनी आम्ही आत्मदहन करू. त्याची जबाबदारी शासनाची असेल असा इशारा जैतू पारधी यांनी दिला. एवढे दिवस आपल्या इथे पत्र देऊन एवढे दिवस पाहिले, आजच का तुम्ही हलवले? एवढे दिवस काय केलं? झोपा काढल्या? सर एवढे दिवस पाहिले पण सर आमचा काय दोष? आम्ही काय नाही करत सर. आमचा दोष त्याच्यामध्ये पाहिजे आम्हाला काही समजतच नाही. आम्हाला फक्त मंजुरी पाहिजे. आपली यंत्रणा हो हो सर नियंत्रण मग त्याच्यामध्ये आमचा आम्ही अडकतो ना सर. आमचा याच्यामध्ये काय आहे? सर तुम्हाला 30 तारीख पण देतोय, 30 एप्रिल पण देतोय. 1 मेला आमचं असणार आहे, आमच्या हक्काचं आहे सर. का तुमचं मान्य करतो आम्ही, पण 30 तारखेपर्यंत आम्ही थांबू शकतोय. 10 दिवस पुष्कळ नाही सर. मे महिन्याच्या 1 मेला आमच्या हक्काचा दिवस आहे. आम्ही करणार नाही सर. नाही बिलकुल नाही. त्याच्यात नाही. अजून वाढून देऊ शकत नाही. ते उजेडला त्या दिवशी आम्ही मला पत्र बदल नाही. आमच्यापर्यंत आम्ही काय करू? थोडं मुदत द्या. कारण 10 दिवस दिले तुम्हाला. बाकी पुढे भेटणार 1 तास पण नाही भेटणार. 1 मेच्या रात्री 31 एप्रिलच्या 10 दिवस देतो तुम्हाला प्रमाणे. बाकी पुढे काय 1 दिवस पण रजेवर गेलेले साहेब आले नाही. जेमेन साहेब पाटील साहेब ते रजेवर. अजून तरी आम्ही मला 10 दिवस देतोय. त्याच्यानंतर 1 तास पण भेटणार नाही. 1 मे तुम्हाला विचार नाही, कुणाला विचारणार आम्ही आमच्यापर्यंत करू. तुम्ही काय बोले 2 दिवस वाढवून द्या. आम्ही याला पत्र पण देणार नाही, काहीच नाही. तुम्हाला 30 एप्रिल लास्ट आहे. 1 मे आमचं आहे. मग आम्ही बघू काय आम्हाला काय माहिती नाही. जेव्हा असो काय 1 मे पासून आम्ही मग हटणार नाही. मागू कुणाचं ऐकणार नाही. मग सीएम जरी आला त्यांची पण माजी मुख्यमंत्री फसवणूक केली. या कार्यालयाकडून व्यवस्थित गेलेले वरिष्ठ कार्यालयाकडे पण आम्ही पाठपुरावा करतो. आजपर्यंत केवळ आमची फसवणूक चालू आहे. आजपर्यंत फसवणूक वन विभागामार्फत नाही. संबंधित यंत्रणांनी व्यवस्थित आम्हाला जागा दाखवली नाही. त्यांनी सर दोष काय आमचा त्याच्यामध्ये? तुमचा दोष नाही. संबंधित लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश जाधव, कर्जत. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.